राज्यातील शासकीय काम करणाऱ्या कंत्राटदारांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिलाय। कंत्राटदारांची 80,000 कोटींपेक्षा जास्त थकबाकी आहे आणि गेल्या 7 महिन्यांपासून त्यांना पैसे दिले गेलेले नाहीयेत। त्यामुळे कंत्राटदारांनी कामबंद आंदोलन करण्याचा इशारा दिलाय। शिल्लक कामं सुस्थितीत आणून बंद पाडण्याचा इशारा कंत्राटदारांनी दिलेला आहे। आणि आफ्ताब शेख आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत आणि त्याच्यासोबत राज्य कंत्राटदार असोसिएशनचे अध्यक्ष मिलिंद भोसले आहेत। आफ्ताब, नेमकी काय भूमिका आहे? प्रज्ञा, जवळपास 8 महिने झालेले आहेत आणि 80,000 करोडहून पैसे जे आहेत ते या सगळ्या शासकीय अभियंता आणि कंत्राटदारांचे थकलेले आहेत आणि त्यामुळे आंदोलनाच्या इशाऱ्यावरती संघटना उतरलेली आणि 5 तारखेपासून कामबंद आंदोलन करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे। संघटनेचे प्रदेशाध्यक्ष मिलिंद भोसले आपल्यासोबत आहेत। सर, जवळपास तिसऱ्यांदा आहे की तुम्ही पैसे मागतायत मात्र बिलं निघत नाही आहेत। काय नेमकी सध्याची परिस्थिती आणि कशा पद्धतीने बिलं अडलेली आहेत आता? नमस्कार, मिलिंद भोसले बोलतोय, राज्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ। शासन जवळपास जुलै 2024 पासून जलजीवन मिशन असू द्या, PWD असू द्या, त्यानंतर जलसंधारण असू द्या, हे जे ग्रामविकास हे सर्व विभागाचे देयक कंत्राटदाराचे देत नाही आहे। या संदर्भात आम्ही 14 जानेवारी 2025ला एक सविस्तर मागण्यासंदर्भात निवेदन कोच केलं होतं की आम्हाला तुम्ही 15 दिवसात बैठकीची वेळ द्या। आज 30 तारखेपर्यंत आम्हाला कुठल्याही पद्धतीची वेळ दिल्यानंतर आम्ही परत 30 तारखेला एक पत्र दिलेलं आहे की आम्हाला बैठकीची वेळ द्या, अन्यथा आम्ही 5 फेब्रुवारी 2025 पासून राज्यातील सर्व विभागाची कामं ही 100% बंद करणार आहोत। कारण गेल्या 2 ते 3 वर्षापासून 5, 10%, 20, 15% असंच पेमेंट शासन देत आहे। जवळपास 89,000 कोटी रुपयांची देयक या सर्व विभागांची प्रलंबित आहेत आणि शासन मात्र मुक्त योजना आहेत, ह्या मुक्त योजनेचा स्वयं स्वीकार करत बाकीच्या गोष्टी दुर्लक्ष करत आहे असं दिसतंय। पत्रव्यवहार तुम्ही करताय, कोणाकोणाशी बोलणं या संदर्भात झालं? मुख्यमंत्र्यांशी काही संपर्क झाला का? काय नेमकं उत्तर मिळतं त्यांच्याकडनं? महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ राज्य अभियंता संघटनेकडून आम्ही कायमस्वरूपी राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री, ग्रामविकास मंत्री, जलजीवन मिशनचे मंत्री ह्या सगळ्यांना पत्रव्यवहार कायम करत असतो। दर 10-15 दिवसाला आम्ही कायम करत असतो, परंतु पत्राचं फक्त उत्तर येतं, आपलं पत्र मिळालं एवढंच उत्तर येतं। बाकीचं कुठल्याही बैठक घेण्यासंदर्भात किंवा इतर कुठल्याही गोष्टीवर चर्चा करण्याची शिष्टमंडळाला बैठकीसाठी बोलवलं जात नाही। नक्कीच आपण या ठिकाणी बघता की पत्रव्यवहार आम्ही करतो मात्र कुठल्याही पद्धतीचं उत्तर आम्हाला येत नाही आणि त्यामुळं 5 तारखेपासून आम्ही काम बंद करण्याचा निर्णय घेतला। अशा पद्धतीची प्रतिक्रिया जी आहे ती राज्य कंत्राटदार महासंघ असेल किंवा अभियंता संघटनांकडनं मिलिंद भोसले या ठिकाणी देत आहेत। प्रज्ञा, आफ्ताब, धन्यवाद संवाद साधल्यासाठी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।